हा विहिरीकडे जाण्याचा मार्ग पांडवकडे. अशा विहिरी भरपूर आहेत कोकणामध्ये, अशा समोर उभ्या खणलेल्या. आम्हाला काल जे 2-3 फॅमिलीज भेटल्या होत्या विदर्भाकडच्या, नागपूर आणि सांगलीचे, म्हणजे तेही असेच सांगत होते की कोकण हे खूप पाहण्यासारखं आहे. आम्ही तिथून इथे येतोय पूर्ण एवढा लांबचा प्रवास करून जस्ट आपलं कोकण बघण्यासाठी, ते सुंदर अनुभव घेण्यासाठी इथल्या पर्यटन स्थळांचा. सर्वात मोठं कातळ शिल्प जे आमच्या कशेळी गावकडच्या बॉर्डरला एक मोठा हत्ती आहे आणि त्या हत्तीच्या पोटामध्ये जवळजवळ 250 चित्र आहेत. किती मस्त आहे बघा. आजोबा आहेत बहुतेक की बाबा आहेत, आपल्या नातीला घेऊन चाललेत शाळेत सोडायला. शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज दिवस 6वा आहे, आय थिंक 6 का 5वा आहे, 6वा आहे सॉरी. आणि आम्ही आता पावसवरून निघालो आहोत. पावसला भक्त निवासच्या बाजूला सोहम होमस्टे म्हणून आहे, तिथे आम्ही थांबलो होतो. हे बघा नवलादेवी मंदिर. इथे हे मंदिर खूप बघण्यासारखं आहे, मस्तच आहे. आम्ही आता इथे थांबत नाही आहोत, आम्ही आता चाललो आहे गणेश गुळेसाठी. आम्ही पाया इथूनच पडतो आणि आता पुढे जातो. आणि जर आज लवकर निघालो आहोत, 8:30 झालेत, नाही तर आम्ही 10च्या पुढेच निघायचो. तर आज थोडेफार स्पॉट करून घरी पोहोचायचंय वाघोटनला. तिकडे एक दिवस रेस्ट करून मग आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत. सकाळचं वातावरण खरंच खूप छान वाटतं. थोडं ऊन असताना तर अजून मजा आली असती. शेण पडलाय लेफ्टने. ग्लोव्ज घातले नाहीयेत कारण की काल पावसामुळे ओले झाले होते. इकडे राईटला थांबव जरा. अय बुब्बू गँग. गुड मॉर्निंग. तर ही आहे पावसची सकाळ आणि नेहमीपेक्षा बरेच लवकर आपण निघालेलो आहोत. काल रात्री आम्ही सोहम होमस्टे मध्ये राहिलो होतो आणि आता निघालो आहोत गणेश गुळेकडे. गणेश गुळे मंदिर करूया गणपतीचा आणि त्याच्यानंतर तिथेच समुद्र किनारा आहे, समुद्र किनाऱ्यावर जाऊ आणि त्याच्यानंतर थोडंसं ब्रेकफास्ट करू. हो, हा मंदिराकडे कुठे जायचं? सरळ ना गणेश गुळे. हा सरळच म्हणाले ते. काय झाली, घसरली की काय? हा गणेश मंदिराकडे जाणारा हा मार्ग खूपच छान होता. थोडे रस्ते 70-80% चांगले आहेत, बाकी हे असेच आहेत. पण बघा पूर्ण इकडे ओपन सडा, कातळ सडा.
इकडे कोल्हे वगैरे, काल तर आम्हाला कोल्हा दिसला संध्याकाळी. आता पण हे बघ ब्राह्मणी काईट किती जवळ आहे. ब्राह्मणी काईट काय बोललो, काही ना काही इकडे तुम्हाला अजून जरा असं आत गेलात तर कोल्हे वगैरे पण दिसू शकतात. आता देवळातच जातोय ना गणपतीच्या. म्हटलं 6वा दिवस म्हटलं. हे बघ किती काईट्स आहेत बघा. तर आता आपण गणेश गुळे मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आलं मंदिर, लेफ्टला मंदिर आहे. हो, खाली जिथपर्यंत चप्पल काढता येईल तिथपर्यंत जाऊया आणि मग तिथून पाया पडूया. एकदम बूट वगैरे काढू नाही शकत आम्ही आता, म्हणून हा रस्ता त्या विहिरीकडे. हा ही विहीर आहे इकडे. त्याचं ना ते चुकीचं दिलंय काढायचं, फुटरेस्टमुळे काढता नाही येत तो. हे विहिरीकडे जातो इकडचं. ये विहीर बघ, ये नाही चावी नाही काढले. हा विहिरीकडे जाण्याचा मार्ग पांडवकडे. अशा विहिरी भरपूर आहेत कोकणामध्ये, अशा समोर उभ्या खणलेल्या आणि अशा पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. आपल्या वाघोट्यांमध्ये पण एक आहे अशी विहीर. अशा पायऱ्या खाली जातात आणि खाली अशी एकदम विहीर आहे. आणि तिकडनं भुयारी मार्ग आहे काय, भुयार आहे वाटतं तिकडे. नाही असं खाली विहीर आहे पूर्ण. स्वयंभू गणेश मंदिराकडे, गणेशगुळे मंदिराकडे जाणारा मार्ग सुद्धा तितकाच सुंदर आहे. सो डोंगरांच्या मध्येच असं असलेलं हे गणपती मंदिर. काही पायऱ्या उतरून खाली आलं का हा जो काही नजारा दिसतोय छान, त्याला वर्णनच नाही की छान सुंदरच. हे बघा, आणि हे गणेश मंदिर. सध्या तरी आत जात नाही आहोत आपण, इथूनच नमस्कार करतो. चला, तर हा गणेशगुळे मंदिरावरून खाली उतरत आलो आपण का येतोय गणेशगुळे समुद्र किनारा. आणि तोपर्यंत तिथे जाण्याचा मार्ग खूप सुंदर आहे असा. किती शांतता आहे इथे. हा, तू गेलास ना, बघितलं मी. हा हा, चला आता हा आहे गणेशगुळे समुद्र किनाऱ्याकडे निघतोय आपण. हा, सुंदर आहे. हो, ही बघा क्यूट क्यूटशी वासरं. हा, कशी साईडला झाली ना ती. हा, खाली सुद्धा काही घरं आहेत, शेती.
छान होता रस्ता. इथे सकाळपासून इतके वेगवेगळे पक्षी बघितलेत ना. ब्राह्मणी काईट एवढी खालून उडत होती. आता पोहोचलो गणेश गोळे कोकण पर्यंत. काही हा बरोबर, नाहीच घेऊन जायची. आम्ही इथे लावतोय गाडी. असतातच काही अतिउत्साही. लाव इकडे पण, तू इथे पण तुला चांगलं होतं लावायला. हा लाव तिथे, चालेल. इकडे आलो असतो तर मस्त इकडनं व्हिडिओ ड्रोनचा शॉट घेतला असता. मग सावकाश आहे. इथून ये मधून, बघ इथे ये, एकदम मधून ये इथे इथे इकडे इकडे सरक. हा ये, सरळ कर चाक. हा ये, येऊ दे हे नको करू. येऊ दे. लाव इथे बाईक. हा बस, जाऊ दे पुढे. बस. थोडी ब्राउनिश सँड आहे इकडे, ब्राउनिश. वाव, शांत आहे. आम्ही पण याच्या पुढे नाही जात, इथपर्यंतच. हे बघ, इथून येत सरळ. काय नाही सरकणार आहे, पाय खाली ठेव. आरामात ये. आली का? हां, हे किती गुरं आहे तिथे. लोक चरण्यासाठी मुबलक प्रमाणात गोष्टी आहेत. ठीक आहे, इकडे गेले वेगळंच आहे. सावकाश आहे. जंगल मैना. बुबुल. हो, सागर घ्या. इथे पुढे घर होतं मस्त, होमस्टे. ये, कोण नाही. तुम्ही गणेश गोळे बीच जवळ आलात तर खूप सारे इथे होमस्टेचे ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत आणि छान होमस्टे दिसतात. आम्ही तर काल इकडे आलो नव्हतो. छान आहे सीशेल. आणि काल संध्याकाळी पाऊसच इतका होता की आम्हाला जास्त काही सर्च करायला वेळच नव्हता आणि ऑलरेडी सगळं भिजलेलं वगैरे थोडंफार. लाडवाडी स्टॉप. एक गोष्ट अजूनही लक्षात येत नाही माझ्या की एवढं सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन स्थळ आहेत, पण ते प्रत्येक स्थळी जाण्यासाठी म्हणजे ऑलमोस्ट 80 to 90% स्थळी जाण्यासाठी आपल्याला रस्ते अगदी कम्फर्टेबल का नाही केले जात. प्रत्येक वेळी आपल्याला असं ऍडव्हेंचर करत जाणं गरजेचं आहे का? म्हणजे असं त्यांनी मॅन्डेटरी ठेवलेलं आहे. काय? हा, आपल्या कोकणात अजून जर का रस्ते छान असले, प्रत्येक म्हणजे ट्रॅव्हल करण्यासाठी जे आपण जातोय रस्ते ते तर आहेतच घाटाचे वगैरे, पण पर्यटन स्थळी जाण्यापर्यंत तिथपर्यंत जे रस्ते असतात तेही जर का सुंदर असले
व्यवस्थित डागडुजी केलेले ऍटलिस्ट कम्फर्टेबली जाऊ शकतो असे तर खूप बरं होईल आणि पर्यटकांना सुद्धा खूप कम्फर्टेबल होईल. कारण बाकी आपलं खूप सुंदर वैभव आहे. आम्हाला काल जे 2-3 फॅमिलीज भेटल्या होत्या विदर्भाकडच्या, नागपूर आणि सांगलीचे, म्हणजे तेही असेच सांगत होते की कोकण हे खूप पाहण्यासारखं आहे. आम्ही तिथून इथे येतोय पूर्ण एवढा लांबचा प्रवास करून जस्ट आपलं कोकण बघण्यासाठी, ते सुंदर अनुभव घेण्यासाठी इथल्या पर्यटन स्थळांचा. तर त्यांना पण आपण थोडं व्यवस्थित सुविधा जर का दिल्या ट्रॅव्हलिंगच्या दृष्टीने, रस्ते वगैरेच्या दृष्टीने, तर खूप बरं होईल असं मला वाटतं. आणि आमच्यासाठी तर खूपच जास्त बरं होईल, कारण आम्ही तर बाईकने जातो ट्रॅव्हल करत करत. त्यामुळे आम्हाला रस्ते छान असले तर वास्तवने पे सुहागा. आणि तसं नाही, म्हणजे रस्ते चांगले असणं ट्रॅव्हल करणाऱ्यांसाठी ही एक बेसिक नीड आहे असं मला वाटतंय. सो यासाठी तरी स्ट्रगल करायला लागू नये कोणाला. हे पहा आमराई. हो अर्थात. प्रत्येक तुम्ही आमराई बघाल ना तर 99% अशा आमराईमध्ये, म्हणजे हे तर जगजाहीरच आहे की तुम्ही आमराई जिथे जिथे असेल, तुम्ही आमराई जिथे जिथे असेल तिथे तुम्ही विना परवानगी किंवा काय असा आंबा तोडू शकतच नाहीत. त्यामुळे तिकडे आणि तरी सुद्धा काही जण असतात जे चोरून आंबा तोडण्याची मजा घेतात. त्यांच्यासाठी त्यांनी तरी सुद्धा एक प्रयत्न म्हणून लिहिलेला आहे की विना परवानगी आत येऊ नये किंवा विना परवानगी आंबा तोडण्यास मनाई आहे वगैरे वगैरे असं. कारण का हापूस आंबा आहे हो, तो असा कसा चोरू शकता, किंवा कोणी जर चोरला तर बापरे, म्हणजे त्याला काय मी चोरले आणि काय नाही असा अनुभव मिळत असेल. मला एक आठवतंय की जेव्हा मी सिंधुदुर्ग साईडला, म्हणजे अलीकडेच, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी पहिल्यांदा जेव्हा आले होते, आणि मी तर इतक्या आमराई बघून खूप भारावून गेले होते की अरे वा, आणि खालपर्यंत अशी झाडाला लटकलेले आंबे. तर मी बघून रोहितला म्हटलं, आम्ही असंच, मी पाठीमागे बसले होते आणि त्याला म्हटलं अरे थांबव, आपण इकडून आंबा खरंच काढून घेऊन जाऊया. तर त्याने मला वेड्यात काढलं. ओके, सो दिस इज समथिंग डिफरंट. हे आहे वडाचं झाड. एक सेकंड इकडे थांबवते. वडाचं झाड तुम्हाला दाखवू इच्छिते. रस्त्यातच येताना दिसतंय. केवढं घेर आहे, केवढं मोठा वृक्ष आहे वडाचं हे. आणि खूप साऱ्या पारंब्या आहेत, आणि तुम्ही बघताय ती मुळं पण खालपर्यंत, जमिनीपर्यंत रोवलेली, अशी आतपर्यंत गेलेली आहेत. या पारंब्या आहेत बरं का, या वरपासून अशा निघालेल्या मोठ्या मोठ्या पारंब्या, ज्या मुळात गेलेल्या आहेत, खाली जमिनीत. आय मीन छान आहे. असंच एक असंच एक मोठं वडाचं झाड मी वाघोटनला पाहिलं होतं. आणि तिथे मला आठवतंय, मी, रोहित आणि आमचे पप्पा सुद्धा, आम्ही पारंब्यांना मस्त झोके घेत होतो. हा, या ही जी गुरं आहेत, गोशाळा, गीर गाई असाव्यात या. इथे मला 2-4 गोशाळा दिसल्या पावस मध्ये. आम्ही जिथे स्टे केला होता तिथे स्वामी स्वरूपानंदांच्या त्यांनी मेंटेन केलेल्या गोशाळा आहेत. खाली गणेश गोळे बीचला सुद्धा. हे पहा, हा
कुठून जायचंय? हा. एक इथे जुनं पुरातन मंदिर दिसतंय. बघूया आपण ड्रोन शॉट घेऊन. आपल्या गुरांसाठी खाद्य नेताना एक शेतकरी. हो, स्टीफ चढावा गाडी येते. इकडे खाली लक्ष्मीनारायण मंदिर आहे, पाहण्यासारखे आहे, जुनं मंदिर. कधी इकडे कशेळीला भेट देत असाल तर लक्ष्मीनारायण मंदिराकडे पण आवर्जून जा. पुरातन मंदिर आहे, जतन केलेलं. हा, हे किती मस्त आहे बघा. आजोबा आहेत बहुतेक की बाबा आहेत, आपल्या नातीला घेऊन चाललेत शाळेत सोडायला खांद्यावरून. आजोबा होते, आजोबा नातीला सोडायला. हे इथे लक्ष्मीनारायण मंदिर आहे खाली. हे बघा, इकडे तुम्ही जाऊ शकता. इकडे आलं तर हे फेमस, याच्यावरूनच कशेळी फेमस आहे. कशेळीची ती गुहा.
मी संदीप सविता सखाराम राडिये, कशेळीमध्ये तुम्हाला देवगडी बीचवर तुमचं प्रथम सर्वात तुमचं स्वागत करतो. इथे तुम्ही जर पर्यटनासाठी येत असाल आणि इकडे जर तुम्हाला राहण्याची वगैरे व्यवस्था पाहिजे असेल तर आपण आपल्याकडे टेंट कॅम्पिंग करतो. इथे आपल्याकडे पॅकेज वगैरे पण मिळेल आणि टेंट पण मिळेल. तुम्हाला जर राहायचं असेल तर एका टेंटमध्ये 4 ते 5 लोक राहतात. आपल्याकडे 8 बाय 8.5चे टेंट आहेत. त्यामुळे इथे तुमची सगळी व्यवस्था म्हणजे आंघोळीपासण्याची सगळी व्यवस्था होते. जर का तुम्हाला नाश्ता वगैरे पाहिजे असेल तर स्नॅक्सची सगळी व्यवस्था आहे आपल्याकडे आणि इथे तुमची प्रॉपर व्यवस्था होऊन जाईल. शिवाय तुम्हाला फ्री गाईड म्हणून थोडीशी माहिती बी देईल गावाची. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8108230812. हा जो इथला गाभा आहे ना, हा गाभा सुद्धा तसाच आहे. म्हणजे हा ज्यावेळेला लावारस वरती आला ना तर त्यातले जे काही बबल्स फेकले गेले त्यातला हा एक मोठा बबल्स इकडे अटकलेला. तो मातीकडचा भाग कडक झाला आणि पाण्याकडचा भाग पातळ राहिल्यामुळे तो फाटला गेला आणि तो गाभा तयार झाला. ही गुहा नाहीये, हा गाभा आहे. आणि त्यावेळेला त्या गाभ्यापर्यंत पाणी जात होतं. म्हणजे हजारो वर्षापूर्वीची गोष्ट. ज्यावेळेला लावारस वरती आला त्यावेळेला समुद्राला पाणी तेवढं होतं. आता ते पाणी खूप कमी झालं आणि त्या गाभ्यामध्ये त्यावेळेला ती मूर्ती सापडली होती हजारो वर्षापूर्वी, आदित्यची मूर्ती. आणि म्हणून त्या घळीला देवघळी म्हटलं जातं. आणि त्या गाभ्याचा अजून एक मोठा इतिहास आहे जो स्वराज्यामधला आहे. तो तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला त्याची नक्की माहिती देऊ. दोन्ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे आणि हे फार महत्वाचं आहे. असं खूप काय आहे इकडे, पाहण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. फक्त तुम्ही या, आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. इकडे कातळी शिल्प पण खूप आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो आशियातलं सर्वात मोठं कातळी शिल्प जे आमच्या कशेळी गावकडच्या बॉर्डरला एक मोठा हत्ती आहे आणि त्या हत्तीच्या पोटामध्ये जवळजवळ 250 चित्र आहेत. आणि ती माहिती देण्यासाठी आम्ही एक प्रॉपर गाईड पण इथे उभा केलेला आहे. तुम्हाला गाईड पाहिजे असेल तर गाईड इथे जाईल. इथनं तुम्हाला अप टू बारसू म्हणजे राजापूरपर्यंत जेवढी कातळी शिल्प आहेत ही दाखवण्यासाठी आपल्याकडे गाईड आहे. त्या कातळी शिल्प नुसती दाखवणार नाही तर त्याची जी माहिती आहे जी त्यांनी गोळा केलेली आहे, म्हणजे भाई जूड वगैरे आहेत, मराठे वगैरे सर आहेत, या लोकांनी जो स्टडी केलेला आहे. आता मला वाटतं युनेस्कोने पण ते हे केलेले आहे, रिझर्व केलेले आहेत कातळी शिल्प. तर त्यांची जी प्रॉपर माहिती आहे ती माहिती देण्यासाठी आम्ही गाईड तयार केलेली आणि तो गाईड आम्ही तुम्हाला देऊ आणि इकडची कातळी शिल्प वगैरे दाखवू. आमच्याकडे ऐतिहासिक मंदिरं आहेत, ऐतिहासिक कातळी शिल्प ते आहेतच. शिवाय सांगितलं ना इकडे स्टडी करण्यासारखी औषधी वनस्पती आहेत. इकडचा दगड स्टडी करण्यासारखं खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. फक्त तुम्ही या इकडे, आम्ही तुम्हाला नक्की माहिती देऊ. कॅमेरा चालू इथे काही दाखवण्यासाठी वगैरे असं काही नाही. कशेळीमधून आता आपण बाहेर पडतोय. हा, तर इकडून परत एकदा निघताना म्हणजे खरंच सांगते, हे कनकादित्य मंदिर इथे डाव्या बाजूला आहे. इथून इथे आत्ता जाणं पॉसिबल नाही आहे खरंच. हा, पण वर जिथे आम्ही गेलो होतो आणि श्री संदीप यांनी जी काही माहिती खूप दिली आम्हाला त्याच्यावरती आम्ही ठरवलं की आम्ही डॉक्युमेंटरी तर तयार करणारच आहोत. आणि जाता जाता रोहितने माईक ऑन केला कंसामध्ये. त्याला असं वाटलं त्याने ऑन केला पण तो ऑन झाला नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, माझा बऱ्यापैकी थोडा वेळ ऑन होता त्यामुळे हेल्मेट मधून ऐकू आला असेल ब्लूटूथ कनेक्शननी आवाज. आणि असे काही काही धमाल किस्से घडतात. कधी आमचा येताना आम्हाला ड्रोन शॉट घेत होतो आम्ही आरेवारी बीच जवळ. तिकडे आरेवारी बीच जवळ आम्हाला ड्रोन फॉलो करणार होता पण ऐनवेळी आमचा ड्रोनच आमचा ऐकेनासा झाला. त्यामुळे आम्ही तो ड्रोन तिथेच पडला म्हणजे तिथेच तो थांबला, परत त्याच्या जागी आला. मग तो आम्ही पुढे गेलो होतो, परत पुढून पाठी आलो. मग तिथे काही चांगली मंडळी होती जे आम्ही म्हटलं ना ती पदयात्रा करत आहेत, तर त्यांनी ते तिकडेच ड्रोन जवळ थांबून होते. सो हो, त्याच्यावरून म्हणजे ते सेफ राहावं आपलं ड्रोन. तर आम्ही येईपर्यंत की म्हणजे त्यांनाही माहित नाही हे कोणाचं आहे काय आहे काय. तर आम्ही आलो लगेच 5 मिनिटात. रोहित परत गेला आणि मग ड्रोन असा घेतला वगैरे. तो एक किस्सा. आता हा माईक बंद पडतोय काय काय. परत रस्ते पण काही ठिकाणी मगाशी तर मी खूप छान वर्णन केलेलं आहे रस्त्यांचं की म्हणजे पर्यटन स्थळी जाईपर्यंत जे आपल्याला रस्ते असतात ते काय मजबूत नीट आणि चांगल्या स्थितीत असत नसतात. असतात म्हणावं का नसतात. तर मध्ये मध्ये चांगले पॅच मिळतात. जे चांगले पॅच मिळतात तिथून आम्ही आमचा पॉझिटिव्हिटी घेऊन जातो. पण परत ते खड्डेवाले पॅच येतात, सगळे खड्ड्यांचे रस्ते.
हो, असे बरेच किस्से घडतात. आणि मग अजून एक किस्से म्हणजे आम्हाला ती होमस्टे आतापर्यंत सगळे छान मिळाले, पण ते शोधण्यामध्ये आम्हाला अर्धा एक तास जायचा, कारण का ऑब्विसली आम्ही काही प्लॅन तसं करून निघालेलो नाही आहोत, त्यामुळे हा. सो होमस्टे आणि चांगला सेफ असा सेफ्टीच्या दृष्टीने चांगला होमस्टे मिळावा ही पण एक आहे ना गोष्ट, त्यामुळे हे होमस्टे शोधत फिरणं. मग त्याच्यात मध्ये स्पॉट एकदम छान स्पॉट होते आमचे, मिस झाले. बट ठीक आहे, जेवढं काही कव्हर करतोय, करण्याचा प्रयत्न करतोय आणि खूप स्पॉट्स शोधून व्हिडिओ मध्ये मी टाकण्याचा प्रयत्न करतोय. फक्त तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन त्याला भेट द्यावी आणि तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्यावा हीच इच्छा आहे. कसं नाही, पण हे सेफ आहे ना. हे स्लो का यायला सांगतोस? अच्छा, पुढे उतर. हो. हा हा. अच्छा. हो. असा हा उतार आहे. कुठे? तर आता आपण आलो आहोत आपल्या घरी, वाघोटन. इकडून गेलो का तिकडे घर आहे मागे. आता घरी जाऊन थोडी विश्रांती करतो. एक इकडे लावले, एक इकडे लावले. ठीक आहे, चला.